मग जेव्हा गाडी लावली तुम्ही तेव्हा सुरुवातीला काय अडचणी वगैरे आल्या जागेच्या म्हणा किंवा जागेच्या वगैरे तर काही नाही, पण अडचणी अशा आल्या की सुरुवात आहे, नवीन आहे, कस्टमर नाही वगैरे ते असं. मग आठवतो तुमचा पहिला दिवस कसा गेला जेव्हा तुम्ही गाडी टाकली पहिला दिवस? पहिल्या दिवशी मी 3 रुपयाला वडा विकायची सुरुवात केली होती. 3 रुपयात 2005 मध्ये 2005 ला 3 रुपयाला वडा 3 रुपयाला मोजून म्हणजे 30, 40, 50 वडे विकायचो तेव्हा सुरुवातीला. हा. की नुसतं की करायचंय. एवढं स्वस्त होतं तेव्हा? 3 रुपये म्हणजे काहीच नव्हतं ना. हा. आणि 2005 बरं 20 वर्षाचा फरक होऊन गेला. आज 20 वर्ष पूर्ण होतं आपल्या व्यवसायाला. बरोबर. मग तुम्ही 3 रुपयाचा वडा विकला चालू केला, मग कसं रेट वगैरे कसं मग वाढवलं? 3 रुपयाचा वडा विकता विकता हवा. आणि तो मित्र परिवार माझा भरपूर मोठा असल्यामुळे कसं आहे मला ऍडव्हर्टाईज करायची गरज पडली नाही. तेव्हा इथं सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं, पण तो जपलेले जे मित्र परिवार होता, कॉलेज गल्ली इतरचा सगळा जो मित्र गोळा होता, रोज येऊन बसायचे की आज एका मित्राने खाल्लं लगे तू दुसऱ्या मित्राला सांगणार आहे. असं करत 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 हळूहळू ते वाढत गेलं. मग 3चा वडा 5 रुपयाला झाला, कालांतराने 7 रुपये 10 रुपये असं स्टेप बाय स्टेप वाढत वाढत ते आज 15 ते 20 रुपयापर्यंत आहे. पण काय झालं गणेश भाऊ, म्हणजे माउथ पब्लिसिटी चॉईस होतं जिचा क्वालिटी मध्ये हे सगळ्यात पहिला आम्ही एकच प्राधान्य दिलं. ज्या दिवशी सुरुवातीपासून ठरवूनच घेतलं की आता उतरायचं, व्यवसाय करायचा आहे, सगळ्यात पहिलं प्राधान्य क्वालिटीला. क्वालिटी आणि क्वांटिटी दोघं एकदम व्यवस्थित देऊ तरच आपण टिकू. आणि उतरलंय तर पूर्ण त्याच्यातच झोकून देऊ. त्या हिशोबाने मी पहिल्या दिवसापासून सुरुवात केली होती. त्या दोन्ही गोष्टींना आजही तेवढंच प्राधान्य आहे. स्वच्छता, क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्या गोष्टी आम्ही मागतो म्हणून आज एकदम व्यवस्थित आहे.